नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, असा झणझणीत प्रॉन्स पुलाव कधी खाल्ला आहे का? तर हा झणझणीत प्रॉन्स पुलाव पाहण्यासाठी रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण झटपट रेसिपी आहे आणि एकच रिक्वेस्ट आहे, शेवटपर्यंत पाहिलात तरच रेसिपी नक्की समजून घ्या. या प्रॉन्स पुलावची खासियत म्हणजे एकदम सुटसुटीत आहे, शिवाय खायला एकदम टेस्टी आहे आणि झटपट बनणार आहे. मग तुम्ही कढईमध्ये बनवा, कुकरमध्ये बनवा, या अगदी पातेल्यात सुद्धा. चला तर मग आपण वेळ न दवडता आपल्या रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपण इथे एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. ते म्हणजे इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, 7-8 हिरव्या मिरच्या, अद्रक 1 इंच आहे आणि थोडीशी कोथिंबीर. एवढंच आपल्याला वाटण करायचं आहे. पहा, वाटण रेडी झालं आहे. आता लगेचच आपण कढई आपली गरम झालेली आहे आणि या कढईमध्ये मी हा पुलाव तुपामध्ये करते आहे. साजूक तूप आहे. तुम्हाला जर वाटलाच तर तुम्ही थोडं तूप थोडं तेलसुद्धा वापरू शकता. शिवाय डायरेक्ट तुम्ही फक्त तेलामध्ये जरी केलात तरी टेस्ट जी येणार आहे ती चांगलीच येणार आहे. तर पहा, आता हे आपलं तूप गरम झालेलं आहे आणि या गरम झालेल्या तुपामध्ये आपल्याला अख्खे मसाले वापरायचे आहेत. मी इथे मसाले कोणत्याही प्रकारचं वाटण तयार केलेलं नाही आहे, फक्त आपण ही पेस्ट बनवून घेतली. तर मसाल्यामध्ये 2 तमालपत्री घातलेत, त्याचबरोबर 2 लवंगा आहेत, स्टार फूल होतं 2-3 तुकडे घातलेले आहेत, वेलची आहेत 2-4, मिरे आहेत 2-4, बाकी 1 टेबलस्पून जिरे घातलेले आहेत. हे चांगलं तेलामध्ये या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया. त्याचा खमंग असा सुवास सुटला पाहिजे, अशा पद्धतीने हे मसाले आपण भाजून घेऊया. आणि हा पुलाव बनवत असताना जास्त असा कोणत्याही प्रकारचा आपला मसाला वापरलेला नाही आहे. साधी सिंपल रेसिपी आहे. त्यामुळे इथे एक फक्त मध्यम आकाराचा कांदा लांबट आकारामध्ये कापून घेतला आहे. तो आपण चांगला थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा भाजत असतानाच आपण याच्यामध्ये जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलं ते आपण घालून घेऊया. इथे मी तिखट मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर अजून मी कमी तिखटाच्या मिरच्यासुद्धा वापरणार आहे. त्या फक्त शोभेसाठी म्हणून, म्हणजेच अशा मधूनमधून पुलावमध्ये खायला चांगल्या वाटतात. कमी तिखट आहेत त्यामुळे त्या मी मिरच्या सर्वात शेवटी घालणार आहे. इथे फक्त मी तिखटपणा यावा यासाठी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत, कारण आपण शक्यतो गरम मसाले जास्त फक्त स्वादासाठी घातलेले आहेत. त्याची पावडर करून अजिबात घातलेलं नाही, त्यामुळे तिखटाचा असा संबंध येणारच नाही आहे. थोडीशी जी आपण गरम मसाला पावडर म्हणजे पुलाव मसाला पावडर जो घालणार आहे ते अगदी अंदाजाप्रमाणेच घालणार आहे. त्यामुळे हा पहा, आता आपण हे हिरवं वाटण मिरचीचं वगैरे आपण चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं. आता याच्यामध्ये एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो घालून घेऊया आणि चांगला परतूया या कांद्यासोबतच. थोडंसं टोमॅटो म्हणलं की जरच आपण मीठ घालूया, म्हणजे मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन शिजायला मदत होते. मग मी काय करते, अंदाजानुसारच मिठाचा वापर करणार आहे, कारण मी एकदा मीठ घातल्यानंतर परत शक्यतो मीठ घालणार नाही. जर कमी वाटलं तरच मी घालेन. त्यामुळे मी आत्ता एकदाच हे मीठ घालून घेतलेलं आहे. थोडा वेळ आता हा टोमॅटो शिजण्यासाठी आपण ना थोडा वेळ झाकण ठेवूया याच्यावरती, म्हणजे टोमॅटो नरम होईल. पहा, टोमॅटो छान परतला गेलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, थोडा वेळ अजून हलवून घेऊया. टोमॅटो मस्त मऊसर असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मी इथे जवळपास अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. त्याच्या नेमे म्हणजे मी जवळपास अर्धा किलोला पाव किलोला थोडीशी जास्त प्रॉन्ज आहेत. हे मोठे प्रॉन्ज आहेत, छोटे पण आहेत, दोन्ही मिक्स करून घेतलेले आहेत, त्यामुळे चव छान येणार आहे. मी प्रॉन्स चांगले सोलून घेतले, त्यातील सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ते मस्त धुवून घेतले. ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. प्रॉन्स कसे स्वच्छ करायचे त्याची मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक शेअर करते, तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. आता प्रॉन्स चांगले परतवून घ्यायचे आणि याच्यामध्ये प्रॉन्स घातल्यानंतर आपण मसाले घालून घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला मी घातलेली आहे धने जिरे पूड 1 टेबलस्पून घालून घेतली, अर्धा टेबलस्पून इथे हळद पावडर घालून घेतली,
शक्यतो मी ह्याच्यामध्ये हळद घालणार नव्हते, पण पुलावला कलर खूप छान येतो हळदीमुळे, त्यामुळे मी इथे हळदीचा वापर करणार आहे. कारण हिरवा कलर मग झाला असता आपला पुलावचा, पण हिरवा त्याच्यामध्ये पिवळी शेड असेल तर खूपच छान दिसतो, त्यामुळे मी अर्धा टेबलस्पून हळदीचा देखील वापर केलेला आहे. त्याचबरोबर मी इथे वापरलेला आहे मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी पुलाव मसाला 1 टेबलस्पून घातलेला आहे. हे सर्व मसाले मुद्दाम ह्या प्रॉन्ससोबतच घातलेले आहेत, कारण प्रॉन्स चांगले मसाल्यामध्ये परतले गेल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, प्रॉन्स घातल्यानंतर मसाल्यामध्ये घोळवले तर त्यांना टेस्ट उतरते. जर वरून तुम्ही मसाले टाकले तर आतून प्रॉन्सला असा व्यवस्थित मसाला लागत नाही, त्यामुळे मी प्रॉन्स घातल्यावरच मसाले घातलेले आहेत. नंतर याच्यामध्ये आपण घातलेला आहे 1/4 कप दही. दही म्हणजे हे थोडंसं माझं पातळसर होतं, जर तुम्हाला असं हंकर्ड वगैरे घालायचं असेल तरीसुद्धा घालू शकता. थोडंसं दही फेटून घेतलं आणि ते घातलेलं आहे. आता हे दही घातल्यानंतर थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया. कलर पहा मस्त आलेला आहे, खूप सुंदर असा, आणि स्मेल तर खूप सुंदर सुटला, सुगंध याचा घरभर अगदी. आता याच्यामध्ये मी बासमती तांदूळ जवळपास 2 कप बासमती तांदूळ धुवून म्हणजे जवळपास अर्धा तास भिजत घातलेला होता, तो मी आता याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. प्रॉन्ससोबत थोडंसं हे तांदूळ परतवून घेऊया. कोणताही पुलाव या बिर्याणी करण्या अगोदर जो आपण तांदूळ वापरणार असतो म्हणजे बासमती तांदूळ, तो थोडा वेळ भिजवून ठेवायचा, म्हणजे पुलाव जास्त शिजत असताना पाणी पण घालायची गरज नाही, शिवाय पुलाव या बिर्याणी खूप छान होते, म्हणून थोडा वेळ भिजवून ठेवायचा. आता आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. 2 कप तांदूळ असल्यामुळे मी इथे फक्त 3 कप गरम पाण्याचा वापर केलेला आहे. इथे जे पाणी घातलं ते मी थोडंसं वाटण होतं त्याचं मसाल्याचं धुवून मी घातलेलं आहे. असं बरोबर मी 3 कप गरम पाणी घातलेलं आहे. थोडंसं आता आपण मध्यम आचेवर हे शिजवून घेऊया. आपण याच्यामध्ये आत्ता सध्या कोणत्याच प्रकारचा मसाला घालायचा नाही, कारण आधी आपण ऑलरेडी घातलेला आहे. आपण बिर्याणी पुलाव मसालासुद्धा घातलेला आहे. मग थोडा वेळ आपण असं झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवायचं आहे. मी इथे जो तांदूळ वापरला आहे बासमतीचा फॉर्च्यून बासमती वापरलेला आहे. मी कोणत्याही प्रकारचं प्रमोशन वगैरे करत नाही प्रॉडक्टचं, फक्त मी जो तांदूळ वापरला ते सांगते. त्याची लिंक मी शेअर करते, मी अमेझॉनवरून मागवला होता, त्याची लिंक मी शेअर करते. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हीसुद्धा त्या माझ्या लिंकनुसार तुम्ही मागवू शकता. तांदूळ खूपच चांगला आहे, तुम्ही बिंदासपणे हा राईस वापरू शकता पुलाव या बिर्याणीसाठी. पहा आता आपण हे मध्यम आचेवर शिजत ठेवलेलं आहे. आपण थोडंसं याला उघडून पाहूया. पहा आता सध्या अजून पाणी आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी ते कमी तिखटाच्या लांबट मिरच्या कापून घेतल्या, त्या घातल्या, सोबत पुदिना बारीक चिरून घातलेला आहे. पुदिन्यामुळे पुलावला खूप छान टेस्ट येते. याच्यामधील जे पाणी आटूपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया. पटकन शिजतो हा राईस. जवळपास म्हणजे आपल्याला हा पुलाव बनवण्यासाठी जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटामध्ये हा पुलाव रेडी होतो. फक्त तयारी करून जर तुम्ही ठेवलेत तर त्याच्यापेक्षा आधी लवकर तुमचा हा पुलाव रेडी होऊ शकतो. पहा याच्यामधील पाणी आता पूर्णपणे आटलेलं आहे, थोडासाच ओलसरपणा आहे. आता यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला याला दम देण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे एक तवा घेणार आहे आणि या कढईला तव्यामध्ये ठेवणार आहे. आणि तवा ज्यावेळी आपण वापरू त्यावेळी सुरुवातीला फक्त 10 मिनिट थोडा मध्यम आचेवर ठेवायचं आहे, त्यानंतर 5 मिनिटांनी लो गॅस ठेवायचं आहे आणि 15 मिनिटच आपण हा पुलाव अशा पद्धतीने दम देऊन घेणार आहे. बघा मी हे दम देण्यासाठी ठेवते 15 मिनिटासाठी. नंतर पाहालच तुम्ही आपली पुलाव कसा झाला ते. तर मित्रांनो, माझी ही साधी सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर या पुलावसोबत मी रायता देखील बनवलेला आहे. आता हा आपला पुलाव रेडी झालेला आहे. याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 1 ते 2 मिनिट अजून ठेवूया झाकण ठेवून आणि लगेचच गरमागरम आपण हा पुलाव रायतासोबत सर्व करूया. मस्त सुगंध सुटलेला आहे घरभर. आता पुलाव पहा, मी तुम्हाला दाखवते. अगदी सुटसुटीत असा हा पुलाव रेडी झालेला आहे.
जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.